विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयातील आपण रोज 20 प्रश्न याप्रमाणे काही घटक पाहत आहोत. त्यातला आपला तिसरा घटक आहे संख्या मालिका नंबर सिरीज. यामध्ये आजचा हा पहिला प्रश्न असा आहे बघा. 4, 12, 36, 108 प्रश्नचिन्ह 972 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 226, 324, 423, 432 अशा संख्या दिलेल्या आहेत. आता मी नेहमीच म्हणजे अगदी संख्याचे समसंबंध या घटकावरचे प्रश्न शिकवताना सुद्धा सांगत होतो की संख्या वाचत असताना आपलं निरीक्षण व्यवस्थित असेल आणि आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन पाठ असतील, मूळ संख्या पाठ असतील तर या प्रश्नाचं उत्तर सहज येऊ शकतात. तसंच इथं बघा, मला हे वाचत असताना लक्षात आलं की जी पहिली संख्या आहे 4, तिला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला 12 मिळतात. दुसरी संख्या दिलेली आहे 12, तिला जर आपण 3 न गुणलं तर आपल्याला 36 मिळतात. या 36ला आपण परत 3 न गुणलं तर आपल्याला 108 मिळतात. म्हणजे आपलं उत्तर 108ला 3 न गुणल्यानंतर मिळणार आहे. आता हा गुणाकार कसा करायचा? पहिल्यांदा 108 मधल्या 100ला 3 न गुणलं 300 झाले आणि 8ला पुन्हा 3 न गुणलं 24 झाले, 324. या 324ला 3 न गुणलं तर 300 गुणिले 3 900 आणि 24 गुणिले 3 72. याप्रमाणे 972. म्हणजे प्रत्येक संख्येला 3 न गुणल्यानंतर पुढची संख्या मिळते. त्या संख्येला पुन्हा 3 न गुणले की तिच्या पुढची संख्या मिळते. त्या संख्येला पुन्हा 3 न गुणले की तिच्या पुढची संख्या मिळते. या संख्येला पुन्हा 3 न गुणले की तिच्या पुढची संख्या मिळते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. यानंतरचा आपला दुसरा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो. 128 प्रश्नचिन्ह 82, 62, 44, 28 अशा पद्धतीनं कमी होत जाणाऱ्या संख्येची ही सिरीज आपल्याला दिसते आहे. आता 128 नंतर नेमकं हे कितीनं कमी झालंय हे आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण काय करूया, इथून पुढे कमी होत जाणाऱ्या संख्या बघूया पहिल्यांदा. म्हणजे 82तून जर 62 कमी केले तर 20 मिळतात. म्हणजे या दोन्हीमध्ये 20चा फरक आहे. फरक लक्षात आला कितीचा आहे? या दोन्हीमध्ये 20चा आहे. पुढे बघू आपण, 62 मधून जर 44 कमी केले तर आपल्याला 18 मिळतात. म्हणजे पुढचा फरक हा 18चा आहे. त्याच्यानंतर आपण 44 मधून जर 28 वजा केले तर आपल्याला 16चा फरक दिसतोय. म्हणजे हे फरक जे आहेत, इथून इथं 20चा आहे, इथून इथं 18चा आहे, इथून इथं 16चा आहे. म्हणजे इथून इकडं 20चा असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या या 82 पेक्षा इकडं म्हणलं की कमी होत जाते, इकडं म्हणलं की वाढत जाते. 82 पेक्षा 20 न मोठी असणार आहे. सॉरी, 20 न नाही, तिचा फरक असायला पाहिजे इकडं 22 असायला पाहिजे. 82 पेक्षा 22 न मोठी असणार आहे म्हणजे 104. आणि या संख्येपेक्षा ही संख्या 24 न मोठी असणार आहे. 104 मध्ये जर 24 अधिक केलं तर 128 मिळत आहेत. म्हणजे ही सिरीज अशी आहे बघा. इथून इथं 24चा फरक आहे, इथून इकडं 22चा फरक आहे, इथून इकडं 20चा फरक आहे, 18चा फरक आहे, 16चा फरक आहे. म्हणजे आपण इथून चेक केलं, जो फरक 20चा होता, जो फरक 18चा होता, जो फरक 16चा होता, याच्यावर आपण असं लक्षात आणलं की हा 16चा आहे, 18चा. म्हणजे इथला फरक हा 22चा असणार आहे. या संख्येपेक्षा इथली संख्या 22 न मोठी असणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला 104 मिळाली. या संख्येपेक्षा ही संख्या 24 न मोठी असणार आहे, जे की 128 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 104 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
तिसरा प्रश्न आपल्या समोर मित्रांनो असा आहे बघा. खूप सोपा प्रश्न आहे. वाचल्या वाचल्या मला लक्षात आला. 0, 3, 8, 15, प्रश्नचिन्ह 35 आणि 48 अशा संख्या दिलेत. या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी 26, 24, 22 आणि 20 असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता बेसिक गोष्टी म्हणून मी ज्यावेळेस सांगत होतो तुम्हाला की वर्ग पाठ पाहिजे, मूळ संख्या पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, वाचल्या वाचल्या माझ्या असं लक्षात आलं होतं की 1चा वर्ग वजा 1 केले तर 0 मिळतात, आपली पहिली संख्या. 2चा वर्ग वजा 1 केले तर 3 मिळतात, आपली दुसरी संख्या. 3चा वर्ग वजा 1 केले तर 8 मिळत आहेत, आपली तिसरी संख्या. 4चा वर्ग 16 वजा 1 केले तर आपल्याला 15 मिळतात, आपली पुढची संख्या. म्हणजे आता आपल्याला 5चा वर्ग बघा, इथं 1चा वर्ग झाला, 2चा झाला, 3चा झाला, 4चा झाला, म्हणजेच 5चा वर्ग वजा 1 केलं की आपल्याला 24 मिळत आहेत. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी 24 असायला पाहिजे, जे की आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. पुढे बघा, 6चा वर्ग 36 वजा 1 35 दिलेले आहेत. त्याच्या पुढे बघा, 7चा वर्ग 49 वजा 1 दिलेले आहेत, 48 आहेत का? आता या प्रश्नावर ज्यावेळेस काल प्रश्नपत्रिका टाकली होती त्यावेळेस काही प्रश्न पोरांचं किंवा काही विद्यार्थ्यांचं प्रश्नपत्रिका सोडवताना असं म्हणणं आलं की सर, फरक नीट बघितले तर मूळ संख्यांचे फरक आहेत. मग त्या पद्धतीने उत्तर निघतंय का आपण बघूया. पहिल्यांदा त्यांचं असं म्हणणं होतं की 26 उत्तर यायला पाहिजे. येते का पाहूया आपण. त्याने असं केलं होतं, या 0 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 3 आणि 8 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 8 आणि 15 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 7. या मूळ संख्या किंवा विषम संख्या 2 वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की या 1 सोडून मूळ संख्या आहे, पण इथं कुठं मूळ संख्या सोडलेली नाही. या दोन्हीच्या मध्ये मूळ संख्या नाही, त्यामुळं इथं मात्र ह्याच्यामध्ये पण मूळ संख्या नाही. म्हणजे पुढची मूळ संख्या कोणती आहे? 11 आहे. आणि मग 11चा फरक असणारी पुढची संख्या असणार आहे 26. पण ही सिरीज पुढे जायला पाहिजे. पुढची संख्या 11च्या पुढच्या मूळ संख्याचा फरक 13, 39 असती तर हे 26 आपण ग्राह्य धरलं असतं. पण पुढचा फरक इथं 26 धरून 13, 39, परंतु इथं 25 आहे, म्हणजे 35 आहे. म्हणजे हा मूळ संख्याचा फरक हा आपला निकष चुकीचा आहे. पण इथं विषम संख्यांचा निकष लागून उत्तर निघते का बघा. इथं बघा, या 15 पासून पुढे आपल्याला 24 दिले आणि याच्यामध्ये बघा, हे थोडंसं डिक्रीज करा, 9चं अंतर आहे. या 24च्या पुढे आपल्याला 35 दिले, याच्यामध्ये बघा किती अंतर आहे? 11चं अंतर आहे. आणि या 35च्या पुढे बघा आपल्याला 48 दिले, किती अंतर आहे? 13चं अंतर आहे. म्हणजे मूळ संख्याचा विचार केला की चुकतंय, पण दोन संख्यामधलं अंतर विषम संख्येचं जर धरलं आणि वाढत जाणाऱ्या, तर आपल्याला आपलं उत्तर 24च मिळते, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न आपल्या समोरचा असा आहे. 196, 16, 144, 36, 100 आणि प्रश्नचिन्ह
आता इथं क्लिअर असं दिसतंय की ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत, म्हणजे उत्तर वर्गसंख्या असणार आहे. परंतु 36 वर्गसंख्या आहे, 64 वर्गसंख्या, 80 नाही, 100 हे 3 पर्याय वर्गसंख्या आहेत. हे नाही, म्हणजे या 3 पैकी कोणती वर्गसंख्या येणार आहे? उत्तर काढूया, प्रयत्न करूया. 196 हे 14चं वर्गमूळ आहे. 16 हे 4चं वर्गमूळ आहे. त्याच्यानंतर 144 हे 12चं वर्गमूळ आहे. त्याच्यानंतर 36 हे 6चं वर्गमूळ आहे. त्याच्यानंतर 100 हे 10चं वर्गमूळ आहे. मग पुढे कुठली संख्या यायला पाहिजे? तर इथं लक्षात घ्या, इथं 2 सिरीज आहेत. कोणत्या 2 सिरीज आहेत? कशा 2 सिरीज होतात? 196, 144, 100 एक आड संख्या सोडून, आणि दुसरी सिरीज अशी होते 16, 36, म्हणजे प्रश्नचिन्हाची जागची संख्या ही या 16, 36 आणि अशी सिरीज आहे. आता पहिले जी सिरीज बघितली आपण, ही सिरीज नीट बघा. 196 14चा वर्ग आहे, 144 12चा वर्ग आहे, आणि पुन्हा त्यातली सिरीज मध्ये संख्या होती 100 हा 10चा वर्ग आहे. म्हणजे पहिल्यांदा 14चा वर्ग, पुन्हा 12चा वर्ग, आणि पुन्हा 10चा वर्ग होता. जी दुसरी सिरीज आपण बघितली ती सिरीज बघा, 16 4चा वर्ग आहे, पुन्हा 6चा वर्ग आहे. बघा 4चा वर्ग झाला की 6चा वर्ग आहे. म्हणजे पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कशाचा वर्ग असेल? 8चा. आणि 8चा वर्ग किती? 64. समजा आपल्याला या सिरीज मधलं आणखीन एक पुढे प्रश्न जेवून विचारला असतं, म्हणजे ते याच्या पुढचं असतं, तिथं सुद्धा किती आलं असतं बघा. 14 नंतर 12, 12 नंतर 10, त्याच्यानंतर 8, म्हणजे त्याच्या सुद्धा पुढे 64चं आलं असतं. 2 वेळा 64 तर आलं असतं. 64 पर्याय आपल्याला दिसतोय का? पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 64 पर्याय दिसतो आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खूप सोपा प्रश्न आहे. 121 प्रश्नचिन्ह 169 196 225 या वर्गसंख्या आहेत, आणि खाली पर्यायात आपले 132 136 151 आणि 124 आहे. यात फक्त एकच वर्गसंख्या दिली आहे, ती म्हणजे 144 आहे. हेच उत्तर असणार आहे. परंतु बघूया, 121 11चा वर्ग आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला माहित नाही. पुढे 169 जो की 13चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 196 जो की 14चा वर्ग आहे. त्याच्यानंतर पुन्हा 225 जो की 15चा वर्ग आहे. बघा 11चा वर्ग आहे, इथलं माहित नाही. 13चा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे. 11 13 14 15 म्हणजे इथं राहिलेलं कोण असणार आहे? 12चा वर्ग. आणि 12चा वर्ग किती? 12चा वर्ग 144, जे की आपल्याला दिसत आहे. चला पुढचा 6वा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे, समजून घेतला तर सोपा आहे. बघा कसा उत्तर येतं. संख्या वाचूया. 15 16 20 29 प्रश्नचिन्ह अशा ह्या संख्या दिलेल्या आहेत. या प्रश्नचिन्हाच्या जागी या 4 पैकी 42 45 54 38 यापैकी एक संख्या येणार आहे. त्यासाठी संख्याकडे निरीक्षण करू, वाढत चालेत. यातला फरक बघू म्हणजे वाढ लक्षात येईल. 15 आणि 16 यांच्यामध्ये 1ची वाढ आहे. 16 आणि 20 यांच्यामध्ये 4ची वाढ आहे. 20 आणि 29 यांच्यामध्ये 9ची वाढ आहे. वाढ नीट करा बरोबर लक्षात. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, म्हणजे पुढची वाढ जी असणार आहे ती म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग किती? 16.
म्हणजे पुढची संख्या या 29 पेक्षा 16 मोठी असणार आहे. 29 मध्ये ह्या 16 मधले एक पहिल्यांदा घेतलं, 30 झालं, आणि त्या 30 मध्ये राहिलेलं 15 अधिक केलं, 45 झालं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 9, 17, 33, 65. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी आपल्याला 99, 117, 119 आणि 129 अशा संख्या दिलेल्या आहेत. या सिरीजमध्ये या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या शोधण्यासाठी संख्याचं निरीक्षण केलं तर या संख्या वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. मग आपण दोन संख्येमध्ये वाढ बघू. 9 आणि 17 यातली वाढ आहे 8. 17 आणि 33 यातली वाढ आहे 16. 33 आणि 65 यातली वाढ आहे 32. पुढे प्रश्नचिन्हाची जागतिक संख्या काढायची आहे. वाढ 8 होती, 16 झाली, 8 ची दुप्पट. वाढ 16 होती, 32 झाली, 32 ची दुप्पट. म्हणजे पुढची वाढ किती असणार आहे? 64. 32 ची दुप्पट. 32 ची दुप्पट 64. म्हणजे 65 मध्ये 64 अधिक केलं, 60 अधिक 60 120, 120 अधिक 5 आणि 9 129. 129 पर्याय आहे का? ऑप्शन नंबर 4 इज द राइट आंसर, 129. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 138, 161, 185, 210 प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीनं आपल्या या प्रश्नातील संख्या आहेत आणि प्रश्नचिन्हाची जागतिक संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला 240, 236, 272, 229 असे पर्याय दिलेले आहेत. उत्तर काढण्यासाठी आपल्याला बघावं लागेल या संख्या प्रोग्रेशन मध्ये आहेत, म्हणजे वाढत चालल्या आहेत. त्यातली वाढ बघूया, उत्तर निघतंय का? उत्तर 161 वजा 138 जर केले तर या दोन्ही मधला फरक निघेल आपल्याला. 11 मधून 8 गेले, 8 गेले 3, 23 चा फरक आहे. पुढे या दोन्ही मधला फरक बघूया. त्यासाठी यातून हे वजा करावं लागेल. 185 वजा 161 4 2. इथं 23 ची वाढ होती, इथं 24 ची वाढ आहे. पुढची 25 ची वाढ असणार आहे. बघूया. 210 मधून 85 185 वजा केले, 10तून 5 गेले, 5 राहिले, 8 गेले माघारी दिले, 11तून 9 गेले, 2 उरले. हा फरक 25 आला. म्हणजे इथला फरक 26 असणार आहे. 23, 24, 25, 26 चा फरक. म्हणजे या संख्या 23 न वाढल्या, ही 24 न वाढल्या, 25 न वाढल्या. पुढची संख्या 26 न वाढणार आहे. 210 मध्ये अधिक 26 केले तर 236 येतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. जर बेसिक क्रिया आपल्याला माहित असतील तर तोंडी उत्तर येतं. कसं तोंडी उत्तर येतं ते पण सांगतो. आधी प्रश्न वाचून बघूया. 2, 4, 12, 48 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या, त्यासाठी आपल्याला पर्याय दिले 224, 232, 240, 256. ज्यावेळेस मी संख्या वाचत होतो किंवा ज्यावेळेस संख्या मी बघितल्या, 2 ला 2 न गुणलं की 4 आलं, 4 ला 3 न गुणलं की 12 आलं, 12 ला 4 न गुणलं की 12 चौक 48 आलं, 48 ला 5 न गुणलं म्हणजे 8 45, एकक स्थानी 0 असणारा पर्याय 240. बघूया आपण गुणाकार करून. पहिल्या संख्येला 2 न गुणलं, दुसरी संख्या मिळाली. दुसऱ्या संख्येला 2 न गुणलं, दुसऱ्या संख्येला 3 न गुणलं, आपल्याला पुढची संख्या मिळाली. पुढच्या संख्येला पुन्हा आपण 4 न गुणलं, 48 मिळालं. या 48 ला पुन्हा आपण 5 न गुणलं, 8 45, हातचे गेले 2, 4 25 आणि 2 24,
240. आधीच तोंडी गुणाकार केला होता. इथं 2 न गुणलं, या संख्येला 2 न गुणलं, उत्तर आलं. उत्तराला 3 न गुणलं, पुढची संख्या मिळाली. या प्रश्न संख्येला पुन्हा 4 न गुणलं, उत्तर मिळालं. या उत्तराला पुन्हा 5 न गुणलं, 2 3 4 5 याप्रमाणे 240 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आता ही जी सिरीज आहे ती सिरीज उतरत्या क्रमाची दिसते. बघूया, संख्या वाचूया, फरक बघूया. 109, 74, 46, 75, 11 प्रश्नचिन्ह अशा या संख्या आहेत. या संख्यावरील संख्या मालिकेवरील प्रश्नचिन्हाची जागतिक संख्या शोधण्यासाठी आपण या संख्येतील फरक बघूया. कारण ही संख्या रेग्युलर कमी होत चालली, नियमित पुढे कमी होत चालले. फरकावरून आपण उत्तर काढू शकतो. पहिल्या 2 संख्यामधील फरक बघूया. 109 वजा 74, 9 मधून 4 गेले 5 उरले, 10 मधून 7 गेले 3 उरले, 35 उत्तर आलं. 74 वजा 46 केले, 14तून 6 गेले 8 उरले, हातच्या माघार दिला. 14 म्हणजे हातच्या घेतलेला होता मी आधीच. 7 मधून 5 गेले 2 उरले, उत्तर 28 आलं. इथं फरक 35चा होता, इथं फरक 28चा आहे. पुढचा फरक बघूया. 46 वजा 25 केले, फरक 21चा आला. बघा, फरक 35 28 21. पुढचा फरक बघूया. 25 वजा 11 केले, चौदा आले. बघा, 35चा फरक आहे, 28चा फरक आहे, 21चा फरक आहे. फरक 7 न कमी होत चाललाय. म्हणजे आता पुढचा फरक कितीचा असणार आहे? मग याच्यापेक्षा 7 न कमी 7चा. म्हणजे या 11पेक्षा पुढची संख्या 7 न कमी झालेली असेल. 11 वजा 7 केले तर आपल्याला 4 मिळतात. ऑप्शन मध्ये 4 आहे का? हा, आता इथं गोळ होतंय बघा. 4 उत्तर काढलंय तुम्ही आणि आन्सर कीवर गिरवताना प्रश्न सोडवण्याच्या घाईमध्ये तुम्ही 4 गिरवता, परंतु 4 नंबरला 11 आहे. गिरवायचं किंवा गोल कुठं करायचं आहे? 3 नंबरला करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा 11वा प्रश्न बघूया आजचा. सोपे प्रश्न आहेत. 3 9 4 16 5 25 7 प्रश्नचिन्ह अशा पद्धतीची ही संख्या मालिका आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय दिलाय. 64 81 49 77. मी ज्यावेळेस संख्या मालिका वाचत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं बघा. 3 आणि 3च्या पुढे 3चा वर्ग दिलाय. 4 4च्या पुढे 4चा वर्ग दिला बघा. 3च्या पुढे 3चा वर्ग 9 दिलाय. पुढे 4 4च्या पुढे त्याचा वर्ग दिलाय 5, त्याच्या पुढे 5चा वर्ग दिलाय 25. पुढे मात्र आपल्याला 6 दिलेला नाही, 7 दिले. म्हणजे 7च्या पुढची संख्या कोणती असणार आहे? 7चा वर्गच, 49. आणि मग 49 आपल्याला पर्याय दिसते, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. 23 29 36 44 प्रश्नचिन्ह अशा संख्या आहेत. संख्या वाढत जाताना दिसत आहेत. 58 55 53 49 हे या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठीचे पर्याय आहेत. आता वाढ बघूया. 23 आणि 29 याच्यामधली वाढ बघितली 26 आली. 29 आणि 36 याच्यामधली वाढ बघितली, इथं 6 आली, इथं 7 आली. 36 आणि 44 यातला फरक किंवा वाढ बघितली तर 8 आली. बघा, 6 7 8. म्हणजे आता फरक कितीचा असणार आहे? 9चा. म्हणजे संख्या या 44 पेक्षा 9 न मोठी असेल. 44 मध्ये 9च्या ऐवजी आपण 10 अधिक केले, 54 झाले. परंतु आपण एक मनाचा वाढवला होता, त्या 54 मधनं एक कमी केला 53. म्हणजे
ऑप्शन क्रमांक 3 53 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण आजचे 12 प्रश्न सोडवले आहेत. पुढचा 13वा प्रश्न पाहूया. संख्या मालिकेतील 66, 56, 48 प्रश्नचिन्ह 38, 36 ही संख्या मालिका सलग नाही. आपल्याला विचारलेली संख्या शेवटची नाही तर मधलीच विचारली आहे. काही अडचण नाही. संख्या मालिका आपल्याला कमी होताना दिसते. कशी कमी झाली आहे हे बघून उत्तर निघेल आपलं. मग पहिल्या 66 आणि 56 या दोन संख्यामध्ये पण फरक बघितला तर 10च आहे. 56 आणि 48 यातला फरक बघितला 8चा आहे. म्हणजे पुढचा फरक बघा 10, 8. जर पुढचा फरक 6चा गृहीत धरला तर 48 मधून 6 वजा केले 42 येतील. 42 पासून पुढचा फरक 4चा असणार. 42 मधून 4 गेले 38 राहतात. आणि 38 इथला पुढचा फरक 2चा असणार आहे. 38 मधून 2 गेले 36 राहतात. म्हणजे फरक बघा 10, 8, 6, 4, 2 कमी होत चाललेले आहेत. इथं 10चा 8 वर आला म्हणजे आपण इथं 6चा आहे असून गृहीत धरून उत्तर काढलं तर 42 आलं आणि पुढे ते जुळत गेलं म्हणजे 42 हे 100% या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला गोल करावा लागेल. अर्थातच पुढचा प्रश्न बघा खूप सोपा प्रश्न आहे. आजच्या प्रश्नपत्रिकेतले खरंच सगळे प्रश्न सोपे होते. प्रश्नामध्ये पहिली संख्या आपल्याला 0 आहे. 7, 26, 63, 125 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या साठी आपला पर्याय आहेत 196, 204, 212, 225. जर आपण संख्या बघितल्या वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. पहिल्या दोन संख्यामधली वाढ जर बघितली 7ची आहे. दुसऱ्या दोन संख्यामधली वाढ बघितली तर 19ची आहे. पुढच्या दोन संख्येतली वाढ बघितली तर 37ची आहे. त्याच्यानंतर पुढच्या दोन संख्येतली वाढ बघितली तर 61ची आहे. ही वाढ आणि ह्या संख्या याचा आपला कुठे क्रम जुळत नाही. म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने उत्तर बघूया. मुद्दाम हे तुमच्या समोर लिहिलंय. मला उत्तर आधी समजलेलं होतं. या संख्यामध्ये बघा काय केलंय. 1चा घन वजा 1 0. 2चा घन वजा 1. आता 2चा घन किती असतो 8 वजा 1 किती आलं 7. 3चा घन वजा 1 किती आलं 27 वजा 1. 4चा घन वजा 1 64 वजा 1 63. 5चा घन वजा 1 125 वजा 1 124. म्हणजे आता 6चा घन किती रे 6चा घन 216 वजा 1 215. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 215 आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. याच बेसवर आधारित हा प्रश्न आहे. बघूया सुटतोय का. प्रश्न बघा 0, 6, 24 प्रश्नचिन्ह 120, 210. आता अंतर काढून जर बघितलं किंवा फरक काढून बघितला तर या 0 आणि 6 याच्यामध्ये 6चा फरक आहे.
6 आणि 24 याच्यामध्ये 18चा फरक आहे. आता इथून 6ची तिप्पट झाली म्हणजे पुढचा फरक 54 धरलं तर 24 आणि 54 88. 88 पर्याय नाही म्हणजे फरकावर उत्तर निघणार नाही. किंवा 12चा फरक आहे म्हणून पुढचा फरक जर 30चा धरला, इथे या दोन फरकात 12चा फरक आहे म्हणजे 18 मध्ये पुन्हा 12 अधिक केले 30 झाले आणि या 24 मध्ये 30 अधिक केले तर 54 होतात. तेही नाही म्हणजे आपण इथं चुकतोय. मग उत्तर कसं येते बघा, घन पाठ पाहिजे. बऱ्याच वेळा जर सिरीज शून्यानं सुरू होत असेल तर एखाद्या संख्येचा म्हणण्यापेक्षा 1चा वर्ग वजा 1 किंवा 1चा घन वजा 1 अशा पद्धतीची ती सिरीज असण्याची दाट शक्यता असते. मग मला बघा 1चा घन 1 वजा 1 0, 2चा घन 8, परंतु इथं 6 आहे म्हणून वजा 2 केले तर 6. मग माझ्या लक्षात काय आलं, 1चा घन केला होता आणि आल्या उत्तरातनं 1 वजा केलं होतं. 2चा घन केलाय आणि आल्या उत्तरातनं वजा 2 केले म्हणजे ज्याचा घन केलाय तो वजा केलाय पुन्हा उत्तरातनं. म्हणजे पुढे पण बघा 3चा घन 27 वजा पुन्हा 3 केलं 24 येते. आले का? म्हणजे आता पुढे आपल्याला काय करावं लागेल, 4चा घन 64 वजा किती करायचे, 1 2 3 म्हणल्यावर 4. ज्याचा घन केलाय तेच वजा करायचं 60. मग 60 पर्यायात आहे का आपल्याला, पर्याय क्रमांक 60. पुढे सिरीज बघूया आपण. 5चा घन 125 वजा 5 आहे का 120. 6चा घन 216 वजा 6 210. म्हणजे सिरीज कशी आहे, 1चा घन वजा 1, 2चा घन वजा 2, 3चा घन वजा 3, 4चा घन वजा 4, 5चा घन वजा 5, 6चा घन वजा 6 अशा पद्धतीची ही सिरीज आहे. आणि म्हणून उत्तर किती आलं, 4चा घन वजा 4 60. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न पुढचा सुद्धा खूप सोपा आहे. निरीक्षण, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या मूलभूत क्रिया वर्ग घन हे पाठ असतील, वर्ग पाडे पाठ असतील तर प्रश्नाचं उत्तर सहज येते. 2 6 8 14 2 6 8 14 22 36 प्रश्नचिन्ह 94. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 48 49 57 58. सिरीज वाढत चालले. मग आपण वाढ बघूया आणि उत्तर काढूया. 2 आणि 6 4चा फरक आहे. 6 आणि 2 6 आणि 8 2चा फरक आहे. फरक कमी झालाय. पुढे बघा 14 6चा फरक आहे. पुढे बघा पुढची संख्या काय 22 किती फरक आहे 8चा. आता तुमच्या लक्षात आता इथं 4चा, इथं 2चा, इथं 6चा, इथं 8चा काहीतरी घोळ व्हायला लागलाय. आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. मग उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेगळा विचार केला की सहज उत्तर येते. बघा सिरीज लिहू आपण. पहिल्या 2 संख्या मी लिहिल्या, यांची बेरीज केली 8 आली, जे की तिसरी संख्या आहे. परत पहिली संख्या सोडून 2 संख्या लिहिल्या 6 आणि 8, यांची बेरीज केली, पुढची संख्या मिळाली. आता हे 14 आणि हे 8 यांची बेरीज केली, किती मिळाली 22 मिळाली. बापरे. आता हे 22 आणि हे 14 यांची बेरीज केली, 14 अधिक 22 किती आली 36 आली. आली का 36. मग आता पुढे आपल्याला ह्या 36 आणि ह्या 22 ची बेरीज करावी लागेल. 36 अधिक 22 केली तर बेरीज येते 58. म्हणजे इथली संख्या किती असणार आहे
58. पुन्हा 58 आणि हे 36 यांची बेरीज केली. 8 आणि 7 14, हातची गेली 1, 4 आणि 9, 4 आणि 5 9, 94. पुढची संख्या आहे. म्हणजे सिरीज कशी आली? उत्तर 58 आलं. सिरीज कशी आली? या दोन संख्येची बेरीज पुढे, पुन्हा 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 या दोन संख्येची बेरीज इथं आणि या दोन संख्येची बेरीज इथं, अशा पद्धतीची सिरीज तयार झाली. म्हणजे अशा सिरीज तयार करत असताना आपल्याला अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता आला पाहिजे. पुढचा 17वा प्रश्न बघा आजचा. प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे, 4थीच्या लेवलचा प्रश्न आहे, तरी पण सोडूया. 2 6 12 20 प्रश्नचिन्ह. सिरीज वाढत चालली आहे. फरक बघा. 2 आणि 6, 4, 6 आणि 12, 6, 12 आणि 20, 8, 4चा 6 झाला, 6चा 8 झाला. म्हणजे आता पुढचा फरक किती असायला पाहिजे? 4चा 6 झालाय, 6चा 8 झालाय. पुढचा फरक किती असायला पाहिजे? 10चा. म्हणजे या 20 पेक्षा ही संख्या 10 न मोठी असेल. 20 पेक्षा 10 न मोठी म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल. किती येते? 30. प्रश्नचिन्हाच्या जागी 30. गास. पुढचा प्रश्न. 0 प्रश्नचिन्ह 8 27 64 125. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपला पर्याय आहे 1 2 3 4. या संख्या नीट बघा बरं. 8 27 64 125. इथंच उत्तर आलं. मग बघा, आपण थोडस हे सोडून इकडे बघूया. 8 बोले तो 2चा घन आहे. 27 बोले तो 3चा घन आहे. 64 म्हणजेच 4चा घन आहे. 125 म्हणजेच 5चा घन आहे. 2चा झालाय, 3चा झालाय, 4चा 5चा झालाय. राहिले 2 संख्या. त्यात एक 0 आहे, म्हणजे 0चा घन आहे आणि पुढे 1चा घन आहे. किती? 1. 1चा घन, 0चा घन, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा 5चा घन. 0चा घन, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. म्हणून इथं 1चा घन 1. राईट आन्सर इज 1. ऑप्शन नंबर 1. शेवटचे 2 प्रश्न राहिले आहेत. सोपा प्रश्न आहे बघा. अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. 0 7 26 63 प्रश्नचिन्ह. इथं या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल वाढत जाणाऱ्या संख्या आहेत, परंतु या संख्या घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. या सिरीजमध्ये पुढची संख्या आपल्याला या पर्यायातून 125 126 124 आणि 198. आता इथं घनसंख्या 125 आहे, पण ह्या घनसंख्याच्या जवळच्या संख्या आहेत. नीट बघितलं तर 1 न कमी आहे. म्हणजे घनसंख्या 125च्या जवळची 1 न कमी असणारे 124. हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. कसं उत्तर येत आहे बघा. 1चा घन 1 वजा 1. 2चा घन 8 वजा 1 7. 3चा घन 27 वजा 1. 4चा घन 64 वजा 1 63. 0 7 26 63. 0 7 26 63.
1चा झालाय, 2चा झालाय, 3चा झालाय, 4चा झालाय, 5चा घन 125 वजा 1 पुढे अपूर्णांकाच्या स्वरूपातली सिरीज आहे. अशा वेळेस काय करायचं असतं, अंशांची सिरीज तयार करायची आणि छेदाची सिरीज तयार करायची. आता 2/3, 4/7, 7/13, 11/21 आणि प्रश्नचिन्ह आहे. पर्याय 13/25, 15/29, 17/33, 16/31. मी आता सांगितलं, ज्यावेळेस अपूर्णांक असतात त्यावेळेस 2 सिरीज तयार करायच्या, अंशाची एक आणि छेदाची एक. आपण अंशाची सिरीज बघूया. 2, 4, 7, 11. इथं 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे. म्हणजे पुढे कितीचा फरक असणार बाळांनो? कितीचा? ऐकवाल नाही? 5चा. म्हणजे पुढची संख्या या 11पेक्षा 5 ने मोठी असणार आहे, जी 16 असणार आहे. अंशस्थानी 16 असणारा पर्याय आपल्याकडे किती आहेत? एकच आहे. जर एकच असेल तर तोच उत्तर आहे. पुढचा वेळ आपला वाचवायचा परीक्षेत. पण आता आपण खात्री करूया तेच येत आहे का उत्तर. आता आपण छेदाची सिरीज करायची. छेदाची सिरीज बघा. 3, 7, 13, 21. कितीचा फरक आहे? 4चा. कितीचा फरक आहे? 6चा. कितीचा फरक आहे? 8चा. 4, 6, 8. पुढचा फरक किती असायला पाहिजे? बघा, 4, 6, 8. पुढचा फरक किती पाहिजे? 10. म्हणजे पुढची संख्या ह्या 21 पेक्षा 10 न मोठी 31 असायला पाहिजे. म्हणजे उत्तर आपलं काय येणार आहे बघा, 16/31. आले लक्षात? आता इथं निरीक्षण केल्यावर असं लक्षात येतंय बघा, कसं सोडवतोय आणि कुठला निकष लावतोय, तो जुळतोय का ह्याच्यावरून उत्तर ठरतं. इथं बघा, अंश आणि छेद याचं निरीक्षण करा. 2ची दुप्पट 4 वजा 1, 4ची दुप्पट 8 वजा 1, 7ची दुप्पट 14 वजा 1, 11ची दुप्पट 22 वजा 1, 13ची दुप्पट 26 वजा 1, 15ची दुप्पट 30 वजा 1, 17ची दुप्पट 34 वजा 1, 16ची दुप्पट 32 वजा 1. परंतु वरची संख्या नेमकी कोणती मग? 2, 3, 4. म्हणजे या दोन्हीतला फरक 2, या दोन्हीतला फरक 3, या दोन्हीतला फरक 4. म्हणजे पुढचा फरक 5. म्हणजे पुढची संख्या कायच पाहिजे होती? 16. बघा, अशा रीतीनं आजचे हे 20 प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद.